नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण पुजतो माँ चंद्रघंटा या स्वरूपाची. देवीच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे, म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात. तिचे रूप अतिशय तेजस्वी आणि धाडसी आहे. तिच्या 10 हातात विविध अस्त्रशस्त्र आहेत आणि ती वाघावरती आरूढ आहे. तिचे हे रूप पाहून भक्तांच्या मनात भीती न राहता धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो. आजच्या दिवशीचा शुभ रंग आहे गडद निळा. हा रंग शौर्य, दैवी शक्ती आणि गूढतेचे प्रतीक आहे. आज या रंगाचे वस्त्र परिधान करणे, पूजा सजवणं अतिशय विशेष मानलं जातं. माँ चंद्रघंटेची पूजा केल्याने मनातील अस्थिरता दूर होते आणि नकारात्मक शक्ती नष्ट होते. भक्ताला जीवनात शांती आणि समाधान मिळतं आणि तिच्या आराधनेमुळे शत्रूंचा पराभव होतो, अडचणी दूर होतात आणि धैर्य मिळते असं मानलं जातं. लोक आजच्या दिवशी सकाळी स्नान करून देवीसमोर धूप, दीप, फुलं अर्पण करतात. ओम देवी चंद्रघंटेय नमः हा मंत्र जपल्याने मनातल्या भीतीचं सावट नाहीसे होते. असं मानलं जातं की हा मंत्र संकटातून रक्षण करतो. चंद्रघंटेची खास कथा सांगितलेली आहे. जेव्हा राक्षसांनी देवावर आक्रमण केले तेव्हा देवीने चंद्रघंटेचे रूप धारण करून राक्षसांचा संहार केला. तिचे हे उग्र पण दैवी रूप पाहून देवांनी तिला वंदन केले आणि मानव जातीचं रक्षण झालं. यातून आपल्याला शिकायला मिळतं की धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर संकटांवर मात करता येतो. जसा चंद्र आपल्या रात्री उजळतो तसंच देवी चंद्रघंटा भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करते. आजच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी, नोकरी, व्यवसायात धाडसी पाऊल टाकणाऱ्यांसाठी, मार्ग काढू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष शुभ मानला जातो. चला तर आज तिसऱ्या दिवसाचे स्मरण करून देवीला प्रार्थना करूया. जय माँ चंद्रघंटा, जय माता दी.